हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राजा प्रभु रामचंद्र महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय, अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जन सखा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोलवावे, अपत्या परी पाहुनी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। श्री रामरायाच्या चरणी, श्री स्वामींच्या चरणी, श्री समर्थ रामदासांच्या चरणी आणि श्री महाराजांच्या चरणी आणि आपणा श्रोत्यास वंदन करून आपण दासबोधाच्या विवरणास सुरुवात करतो। तत्पूर्वी 2024च्या चातुर्मासात आपण 5 दशकांपर्यंतचा विषय पाहिलेला आहे, त्यामुळे आपण आता 6वा दशक जो आहे देवशोधन नावाचा समास आहे आणि समास पहिलाही देवशोधन नावाचाच आहे, त्यात आपण आता सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी आपण श्री गणेशाला प्रार्थना करून आपण या प्रवचनाची सुरुवात करूया आणि थोडक्यात 4-5 दशकात जो विषय आहे त्याचा आढावा घेऊन आपण 6व्या दशकाकडे वळणार आहोत। प्रथम तुला नमिते गजानना, मंगलमूर्ती गौरी नंदना, प्रथम तुला नमिते गजानना, मनोभावे तुझे पूजन करता, दावत येसी भक्ता करता, तारण्या भक्तजना गजानना, प्रथम तुला नमिते गजानना, ताम्र पुष्पणी दुर्वांकुर, आवडती तुझ मोदक फार, प्रेमे तव अर्पिती गजानना, प्रेमे तुझ अर्पिती गजानना, प्रथम तुला नमिते गजानना, कार्यारंभी करता पूजन, कार्य तेणे हो निर्विघ्न, देसी आशीर्वचना गजानना, प्रथम तुला नमिते गजानना, विघ्न हरता तू सुखदाता, नमिनीसी दे दर्शन आता, विनविते तव चरणा गजानना, प्रथम तुला नमिते गजानना, मंगलमूर्ती गौरी नंदना, प्रथम तुला नमिते गजानना, मंगलमूर्ती
2024चा चातुर्मास यावर आपण सगळी दासबोधावरची विवरणं 5 दशकापर्यंतच अपलोड केलेली आहेत यूट्यूबवर. त्याला आपल्या श्रोत्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आणि यूट्यूबवर ऐकून खूप छान प्रतिसाद दिला. तसाच यावर्षीही या उपक्रमाला आपल्याकडनं हा असा अभिप्रेत आहे. उपक्रमाला आपला प्रतिसाद असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आपण असाच प्रतिसाद उत्तम तऱ्हेने द्यावा ही आपल्या सर्वांना श्रोत्यांना विनंती. श्रोत्यांचं वंदनही समर्थाने केल्याप्रमाणे मी आपणास वंदन करते आणि या पुढील विवरणास आपण सुरुवात करू. दशक पहिल्यामध्ये काय आहे तर अनुबंध चतुष्टयाची आणि साधन चतुष्टयाची प्रास्ताविक माहिती यात आलेली आहे. आता अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? अनुबंध 4 प्रकारचे असतात म्हणून अनुबंध चतुष्टय म्हणतात. विषय काय आहे? नित्य, शाश्वत, ब्रह्म हा आहे. संबंध काय आहे तर प्रयोजन आणि विषयांचा कार्यकारण भाव काय आहे? जीवेश ऐक्य आणि तो गुरु शिष्य संवादातून आपल्याला उलगडून दाखवला आहे. प्रयोजन म्हणजे फलश्रुती अथवा ग्रंथाचा उद्देश काय आहे तर तुम्हाला तत्काळ मुक्ती आणि शाश्वत समाधान मिळणार आहे. आणि अधिकारी कोण आहे तर जिज्ञासू आणि बद्ध ते मुमुक्षू असे हे अनुबंध चतुष्टय आहे. हे 4ही अनुबंध आध्यात्मिक ग्रंथात विषया शिरण्यापूर्वी आपल्याला ठाऊक असले पाहिजे असं सकल शास्त्रकारांचं मत आहे. साधन चतुष्टय काय आहे तर नित्यानित्य विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व. नित्यानित्य विवेकातील जो नित्य विषय आहे तो समर्थांनी पहिल्या दशकात मांडलेला आहे. सगळ्याच देवांचं वंदन केलेलं आहे, त्यांचं स्तवन केलेलं आहे, त्यांना प्रार्थना केलेली आहे. स्तवनाचा एक अर्थ प्रार्थनाही आहे, अभय आभार प्रदर्शन आहे असं आधी केलेलं आहे. नंतर अनित्य हा विषय आलेला आहे 2ऱ्या दशकामध्ये. नंतर वैराग्य हा 3ऱ्या दशकाचा विषय आहे. त्याचं नाव आहे, शास्त्रीय नाव आहे इहामूत्र फलभोग विराग. म्हणजे काय तर या इहलोकात केलेले कर्म आणि परलोकात केलेल्या कर्म त्या कर्मफलांचाच त्याग करणं याला म्हणतात इहामूत्र फलभोग विराग. समाधी, षटक संपत्ती ही संपत्ती जी आहे शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान ही संपत्ती आपल्याला 4थ्या दशकात 1 ते 9 ते भक्तीचे दशक आहे त्याच्यामधनं आपल्याला कळून येते. आणि मुमुक्षुत्व हा त्याच दशकातील 10वा समास. तिथे मुमुक्षुत्व म्हणजे साधन चतुष्टय हे पहिल्या 4 दशकात समर्थांनी मांडलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर 5व्या दशकाचा विषय काय आहे? 5व्या दशकाचा विषय आहे की आपण काय करतोय. 5व्या दशकाचा विषय आहे अभ्यासकांना आपल्याला सांगताय मंत्रांचा दशक आहे. 5वा दशक हा मंत्रांचा दशक आहे. मंत्र, गुरुपदेश, महावाक्यांचा उपदेश हा सगळा विषय आपल्याला 5व्या दशकात आलेला आहे. गुरुनिश्चयापासून सुरुवात होते. मग अनेक प्रकारचे गुरु आहेत. मग ते मोक्षदाते गुरु आहेत का असा सुंदर आपल्याला समर्थांनी फरक या दोन्ही गुरु आणि सद्गुरू यातला फरक सांगितलेला आहे तो 5व्या दशकातच. आणि मग त्यामुळे सद्गुरू आला की शिष्य पण आला. सच्शिष्य लक्षणही आहेत आणि सगळेच शिष्य हे सारख्या अधिकाराचे नसतात. तर बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध असे आपल्याला भक्तांचे 4 प्रकार त्यांना इथे विवेचन केलेले आहे. आता आपल्याला दशक 6वा आपण सुरू करणार आहोत. देवशोधन या समासाचं आणि दशकाचं आणि समासाचं याचं नाव आहे. आता यामध्ये काय होणार आहे तर येथपासूनच आपल्याला अध्यात्म विषयास आपल्याला गहन जो आता अध्यात्म विषय आहे त्या अध्यात्म विषयास सुरुवात करणार आहोत. विषयास प्रारंभ होत आहे. ह्याच्यामध्ये मुमुक्षु जो आहे
तो त्याच्या आत्मचिंतनाला म्हणजेच देवशोधनाला आता सुरुवात करणार आहे. कोणत्या देवाचा शोध घ्यायचा आहे आणि कसा घ्यायचा आहे हे सगळं आपल्याला या समासातनं आपल्याला उकळून सांगितलेले आहे. पहिलीच ओवी जी आहे, चित्त सुचित्त करावे, बोलिले ते जीवी धरावे, सावध होऊन बैसावे, निमिष एक श्रीराम. पहिल्यांदा आपल्याला समर्थाने सूचना केलेली आहे की मन एकाग्र करा. का मन एकाग्र करायचं आहे? तर जे आपण समर्थ आपल्याला सांगणार आहे, सद्गुरू जे आपल्याला सांगणार आहे ते सुचित मनाने ऐकायचं आहे, मन एकाग्र करायचं आहे. जर तुमचं मन इकडे तिकडे भरकटायला लागलं तर ते आपल्याला त्यांनी सांगितलेल्या ज्ञानाचं आपल्या आकर्षक होणार नाही. म्हणूनच आपल्याला समर्थ सांगताय आपण प्रथम मन एकाग्र करावा आणि माझं जे बोलणं आहे ते पूर्णपणे सावधतेने ऐका, लक्ष देऊन एकाग्र चित्ताने ऐका, असं आपल्याला पहिल्याच ओवीत समर्थाने सांगितले आहे. म्हणूनच आपल्याला अभ्यासकांना ही सूचना आहे की आतापर्यंत सांगितलेल्या सर्व गोष्टी आहेत ना, त्या पक्क्या लक्षात ठेवून पुढील विवेचन आपण नीट सावधपणे ऐकायचे आहे. ज्या देवाने हे ब्रह्मांड निर्माण केलेले आहे त्या देवाने ब्रह्मांड निर्मून आपणास या संसाराच्या फेऱ्यात टाकले आहे, त्याला प्रथम ओळखलं पाहिजे. देव पाळणे हे खरोखर नरजन्माचे मुख्य कर्तव्य आहे. इथे असं आपल्याला या समासातनं सांगितलेलं आहे. ज्याला परमार्थाचे ज्ञान झाले आणि ज्याने देवास ओळखले आहे, जाणले आहे, अशा साधुसंतांच्या आपल्याला संगतीत ह्या देवाला शोधायचे आहे. हे आपल्याला प्रथम समासाचं सार आहे असं आपल्याला म्हणता येईल. जो खरा देव आहे ना, त्याला त्याच्या प्राप्तीने साधकाला हे अतीव समाधान प्राप्त होते. सकल संतांनी समर्थांनी या खऱ्या देवाला शोधले आहे आणि आपण सामान्यांनाही त्या देवाचा शोध घ्यावा असा समर्थांचा आग्रह आहे. त्यासाठी ज्यांनी हा खरा देव प्राप्त करून घेतलेला आहे त्याला आपण म्हणजेच कोण असं खरा देवाने खरा देव कोणाला प्राप्त झाला आहे तर आत्मज्ञानी पुरुषाला प्राप्त झालेला आहे. आणि त्या अशा आत्मज्ञानी पुरुषाचा अनुग्रह आपण घ्यावा. जसे आपण त्या विषयातील तज्ञांकडे जातो आणि त्यातील ज्ञान करून घेतो, हे भौतिक ज्ञान झालं असतात, पण तरीसुद्धा त्यांना तज्ञाकडे जावं लागतं ना. त्याप्रमाणे जो आत्मज्ञानी आहे त्याच्याकडे आपल्याला या गुह्य विद्येचं, आत्मविद्येचं म्हणजे ब्रह्मविद्येचं ज्ञान आपल्याला त्याच्याकडून घेता येतं. तद्वतच आपल्याला त्याच्याकडे जाऊन ते ज्ञान घ्यायला लागतं. आता ते काय करतात? अनुग्रह. संत काय करतात? अनुग्रह आपल्याला भक्तांना देतात, शिष्यांना देतात. अनुग्रह म्हणजे काय तर त्याच्या आपण अनुग्रह घेतो त्यात आपण आपले गुरुपद हे बहाल करतो. पुन्हा एकदा सांगते, ज्याचा आपण अनुग्रह घेतो त्याला आपले गुरुपद आपण त्याला बहाल करतो आणि तोही आपला शिष्य म्हणून स्वीकार करतो आणि मग तो कधीही आपल्यापासून दूर जात नाही. आपण कितीही त्याच्यापासून लांब असलो तरीसुद्धा त्याची आपल्यावर नजर असते, त्याचं आपल्याकडे लक्ष असतं आणि तो आपल्याला सगळ्या संकटातून म्हणजे पारमार्थिक संकटात एक संकटातून पार पडतोच, पण पारमार्थिक संकटसुद्धा आलं तर सद्गुरू त्याची शक्ती तिथे वापरतो आणि आपल्याला त्यातून तारून देतो. तर अनुग्रह म्हणजे कृपा करणे, स्वीकार करणे, आश्रय घेणे, आधार घेणे. आपण आपल्या सद्गुरूंचा आधार घ्यायचा आहे, आश्रय घ्यायचा आहे, त्यांच्याजवळ राहायचं आहे, त्यांची सेवा करायची आहे आणि मग गुरुकृपेने ते आपल्याला प्रसन्न झाल्यावर आपल्याला हे ब्रह्मविद्येचं, आत्मविद्येचं, अध्यात्मविद्येचं ज्ञान देतात. त्यामुळे आपल्याला मार्गदर्शक म्हणून ते सदैव आहे अशी आपली दृढ धारणा झाली पाहिजे. त्यांनी जे सांगितलं आहे तेच आपण ऐकायचे आणि त्याप्रमाणे आचरण करायचे. त्यांचं वाक्य हे कायमच आपण प्रमाण मानायचं आहे.
गुरु विण नाही तुझा आधार, भजता भावे भव नेईल पार, नाही तुझा आधार. गुरुसी जावे अनन्य शरण, गुरु आज्ञाती मान प्रमाण, गुरुवचनाचे करू आचरण, सुटण्या संसार, सुटण्या संसार. गुरु विण नाही तुझा. आपल्याला आत्मस्वरूपापर्यंत पोचायच्यासाठी साधना जी करावी लागते ती सद्गुरू आपल्याकडनं करवून घेतात आणि सदैव आपले ते मार्गदर्शक असतात. साधना करून घेतात, कारण साधना करून घेणं हे सुद्धा मोठं काम आहे. कारण स्वस्वरूपाचा मार्ग जो आहे ना तो अतिशय सूक्ष्म आहे आणि अंतरीचा आहे. तो आपल्याला वरवरनं दिसत नाही. बाकीचे आपल्याला रस्त्यातले मार्ग आपल्याला आपण दिसू शकतात, पण हा आत्मस्वरूपाचा मार्ग आहे तो अत्यंत गहन आहे, कठीण आहे, अंतरीचा आहे, सूक्ष्म असल्यामुळेच तो आपल्याला दिसत नाही. त्यामुळे सकल संतांप्रमाणे समर्थ आपल्याला काय सांगत आहे की सकल आपल्याला आपल्या देहासकट जे दृश्य विश्व दिसतं आहे ना ते सर्वस्वी बदलत आहे, ते सारखं बदलत असतं. म्हणूनच ते सर्वस्वी खरं नाही आहे. पण आपल्याला दिसतं आहे, पण सर्वस्वी खरं नाही. दिसतं आहे पण ते तसं आहे का खरं नाही आहे. त्याच्या मागे अधिष्ठान आहे ते परमात्म्याचे, शाश्वत तत्व जे आहे परमात्म तत्व त्याचं अधिष्ठान आहे. हे विश्व त्याच्या अर्थच निर्माण झाले, पण ते सतत बदलणारे आहे आणि शाश्वत परब्रह्म मात्र तसंच्या तसंच राहतं की जे विश्व निर्माण होण्यापूर्वी हे होतं, विश्व चालू असतानाही आहे आणि विश्वाचालंही झाल्यानंतरही, नाश झाल्यानंतरही आहे. हे आपल्याला इथे समजून घ्यायचे आहे. आणि अशी ही एक सद्वस्तू आहे, तिलाच परब्रह्म म्हणतात, परब्रह्म म्हणतात, सद्वस्तू म्हणतात, अशी तिची नावे आहेत. ती स्वतः काय करते, अचल राहते आणि चलविश्वाला आधार देते. त्याच्यामुळे हे सर्व विश्व निर्माण होतं, चालतं आणि चालतं राहतं, बदलत राहतं. आपल्याला आता काय झालं आहे की आपल्याला माहिती आहे की बरोबर आपल्याला जो आनंद, जो शाश्वत आनंद मिळवायचा आहे तो दृश्य विश्वातून मिळणार नाही आहे. दृश्य विश्वात जे आपण आलेलो जन्माला ते आपला जो आनंद आहे तो विषयांपासून झालेला, निर्माण झालेला आहे. तो विषयाचा उपभोग झाला की तो आनंद संपून जातो. म्हणजे विषय त्याचं दृश्य शाश्वत नाही आहे, तसा आपला तो आनंदही शाश्वत नाही आहे. मग शाश्वत आनंद कुठला आहे तर परब्रह्म प्राप्तीचा आनंद आहे. एकदा तुम्हाला परब्रह्म गवसलं की त्यापासून मिळणारा आनंद हा शाश्वत आहे. या परब्रह्माचा साक्षात्कार झाला की आपल्याला पूर्ण समाधान मिळतं. आणि या परमात्म्याने पुढे काय सांगतायचं होतं की या परमात्म तत्वाचीच माया नावाची एक शक्ती आहे, परमात्म्याच्या अनंत शक्ती आहे. त्याच्यापासूनच ही माया नावाची शक्ती निर्माण झाली आहे. ही शक्ती सुद्धा अद्भुत आहे बरं का. त्याच्यामुळे काय होतं, हे दृश्य जगत आपल्याला दिसतं, वाचतं आणि आपण अज्ञानी लोक काय होतो त्याच्यामध्येच उरफटत जातो. ते विश्व खरे आहे, दिसतं आहे म्हणून सर्वस्वी खरे आहे असं आपण मानायचं नाही आहे. आपल्याला स्वरूपतः मिथ्या असलेलं दृश्य इंद्रियांना प्रत्यक्ष दिसतं हे बरोबर आहे, पण ते सर्वस्वी खरे आहे असं मानणं हे अज्ञानाचं लक्षण आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. या मायेमुळे स्वस्वरूपावर म्हणजेच परमात्म स्वरूपावर अज्ञानाचे आवरण येते, अज्ञानाचं पटल येते. आणि हे जीवाचे अज्ञान कमी होण्यासाठीच आपण विवेक दृष्टीने आपल्या या दृश्याचा शोध घ्यायचा. घेत गेलं की अंती आपल्याला लक्षात येतं की दृश्य म्हणजे विनाशी तत्वांचा हा तात्पुरता डोलारा आहे. हे त्याला पटतं आणि मग जीव सहजच देहाहंकार
सोडून जातो, सोडतो, दूर जातो. मी म्हणजे देह ही त्याची देहबुद्धी ही क्षीण होऊन जाते आणि मी म्हणजे आत्मा या दृढ निश्चयावर तो आढळतो. म्हणजेच देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हे त्याच्या बाबतीत घडते. हे सारे आत्मानात्मविवेक आणि सगुणोपासना याच्यामुळे घडून येतं. अज्ञान दूर होते, दृश्याचा भास मावळून जातो, दृश्याचे अज्ञानाचे निरसन होते आणि अंती आत्मसाक्षात्कार, आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो. मात्र यासाठी संतांची संगती लाभणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या संगतीत राहिल्याने काय होतं? उत्तम श्रवण घडतं. त्या श्रवणाचं मनन करणं हे साधकाच्या हातात असतं. ते साधकाने श्रवणाचं उत्तम श्रवण करायचे. त्यांच्या मुखातनं ते बोलतायत त्या अध्यात्माचा आपण विवरण ऐकायचं आहे, त्याचं मनन करायचं आहे, चिंतन करायचं आहे आणि तदनुसार आपण त्याचा निधिध्यास म्हणजे त्याचं आचरण करायचं आहे. तरच आपल्याला ही आत्मसाक्षात्काराची चौथी पायरी ही आपल्याला गाठता येते. अध्यात्म रूपाने काय होतं श्रवणाने? आपल्याला काय कळून येतं की हे नामरूपात्मक जग आहे ते अनित्य आहे. अनित्य आहे म्हणजे नाशवंत आहे हे आपल्याला श्रवणामुळे कळतं. संतांच्या संगतीत राहून हे श्रवण केल्यामुळे हे नामरूपात्मक जग हे अनित्य आहे आपल्याला कळून येतं. आणि आत बसणारे जे आत्मतत्व आहे, चेतन तत्व आहे ते नित्य आहे हे आपल्याला कळून येतं. या दृश्यविश्वाचा पसारा पंचभूतात्मक पसारा आहे. दृश्यविश्व म्हणजे पंचभूतात्मक म्हणजे पंचमहाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि त्रिगुण, 3 गुण सत्व रज तम हे 3 गुण. यामुळे ही अष्टधा प्रकृती बनते आणि त्याला हा दृश्य जगताला परमात्म तत्व हे सदैव चालवत असतं हे आणि ते शाश्वत आहे हे आपल्याला संतांच्या संगतीत श्रवण केल्यामुळे कळून येतं. तेव्हा आपल्या अंतरात वसणारे आत्मतत्व म्हणजेच आत्मस्वरूप हाच खरा देव आहे हे आपण ओळखायचं आहे. संतांच्या संगतीत त्यांच्या कृपेने आपल्याला कळून येणार आहे. त्याच्या सत्तेने हा सगळा देह चालत असतो. तुझे काय तुकाराम महाराज म्हणतात ना, तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ, तेने सुखी होऊ सर्व काळ. जर आपण परमात्म्याचे सदैव गुणगान गायलं तर आपण निश्चितच सुखी होणार आहोत. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे. तर आपण त्यांच्या सत्तेने आपण खऱ्या देवाची ओळख करून घेऊन त्याला जाणावे आणि हे पटवून देण्यासाठी समर्थ ते आपल्याला अनेक प्रकारचे दृष्टांत आपल्याला देत आहे, उदाहरणं देत आहे. सहज पट्टी अशी बरं का. जसं आपण एखाद्या गावात राहतो, बघतो आपण आता आपल्याकडे ग्रामसेवक असतो, पंचायत आहे आपली, ग्रामपंचायत आहे, तिथे आपले ग्रामसेवक असतो, नगराचा असेल तर नगरसेवक असतो, देशाचा म्हणजे असं एक चर्चाक्रमाने आपण गेलो की जे तिथे मुख्य असतात ना त्यांची ओळख आपण करून घ्यायची आहे. त्यांच्या ओळखीशिवाय आपण राहिलो तर आपल्याला निश्चितच सुख लागणार नाही. का तर आपण त्यांची ओळख करून घेतली तर आपल्याला साधं जरी काम करायचं असलं की आपण त्यांना फोन करून सांगू शकतो की नाही की असं आमच्या इथे जरा लिकेज झाले, जरा पाठवता का कोणाला, मग ते एका मिनिटात पाठवतात. म्हणजे ही त्यांची आपण ओळख केल्यामुळे आपल्याला हा त्यांचा फायदा होतो. जर वरिष्ठांची जर ओळख करून घेतली त्यामुळे इतर लोकांचाही आपल्याला उपद्रव होत नाही करता. आणि कारण त्यांना माहिती असते की यांचे हात आपल्या मुख्य जे आहेत देशाचे तिथपर्यंत पोचलेले आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांचा उपद्रव होत नाही आणि आपलं सगळं जीवन आहे ते सुरळीत चालतं असं समर्थाने या ओव्यात सांगितलेले आहे. थोड्याशा आपण ओव्या वाचूया. कोणे के ग्रामी अथवा देसी राहणे आपणासे न भेटता तिथल्या तुळशी सौख्यवेचे त्याच्या तिथल्या मुख्याला जर भेटलं नाही तर आपल्याला कसं सुख मिळेल. म्हणून जास्त तेथे राहणे तेने या प्रभूची भेटी घेणे म्हणजे होय श्लाघ्यवाने सर्व काही. त्याची भेट घेतल्यानंतर सगळं छानच होणार आहे.
प्रभूची भेटी न घेता तेथे कैची मान्यता, महत्व आपुले महत्व जाता वेळ नाही. जर आपण त्यांची भेट घेतली नाही तर आपलं महत्व काहीच राहत नाही, आपल्या शब्दालाही वजन राहत नाही. म्हणूनच राजापासून लंकापर्यंत कोणी जरी असलं तेथे तरी त्यांना त्या मुख्य वरिष्ठांना भेटणं हे गरजेचं आहे असे विवेकी लोक जाणतात. त्याचप्रमाणे जसं हे देशाचं आहे तसंच या ज्याने चराचर निर्माण केले आहे त्याला सुद्धा त्यांनी त्या प्रभूची भेट घेणं हे आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला त्याची भेट घेतलं तरच आपलं जीवन हे सुरळीत चालणार आहे. नाही घेतली भेट तर काय होणार आहे, तर यमयातना आपल्या काही चुकणार नाही आहे असं समर्थांनी आपल्याला पुढील ओळीतनं सांगितलेलं आहे. असो ऐसिया समजता एक ब्रह्मा निर्माण करता त्या ब्रह्मयासी निर्मिता कोण आहे. त्यांचाही निर्मित आहे. मनाच्या सुखात पण हा विषय आलेला आहे. जेणे निर्मिती चराचर त्या ब्रह्माचा निर्माण कोणी केले आहे असा एक श्लोक आहे समर्थांचा मनाच्या सुखात. म्हणजे त्यानेच सगळं ब्रह्मा विष्णू आणि हर यांचा निर्माता तो आहे. त्या परमेश्वराला आपण काहीही करून नाना प्रयत्नांनी ओळखावे. तो ओळखावा परमेश्वर नाना येत नाही. तो देव ठाईचा पडेना तरी ये यातना चुकेना ब्रह्मांड नायक योजन चोजरेना हे बरे नाही. तर त्या ब्रह्मांड नायकाला आपण ओळखायचे आहे, त्याची ओळख करून घ्यायची आहे. कारण तो ब्रह्मांड नायक जो आहे तो अनंत काळाचा आहे. त्याची ओळख आपण करून घ्यायची आहे. आणि जर ओळख करून घेतली नाही तर यमयातना चुकतीलच, पण यमयातना चुकणार नाही. आणि हे पतित हे लोक समर्थ म्हणतात जो या देवाची ओळख करून घेत नाही तो पतित समजावा. आता आपणच बघावं की आपण आपल्यासारखे प्रपंची लोक त्याचं प्रपंचात इतके घडलेलं असतो की आपण त्याच्या ओळखीत म्हणजे प्रपंचात घडलं त्यामुळे त्याच्यावर सत्तेने हा प्रपंच आपण करतोय मानत नाही. म्हणजे आपण सुद्धा पतितच आहोत. आत्मज्ञान नसलेले लोक सुद्धा पतित आहेत असं आपल्याला इथे सांगितलेले आहे. म्हणून देव ओळखावा जन्म सार्थक करावा न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळे. हे आपल्याला देव कळणं हे दुर्घट आहे, अशक्य नाही आहे. पण तुम्ही जर आपल्याला कळत नसेल तर संतांची संगत करावी असं सर्व सांगितले स्पष्ट सांगितलेले आहे. त्यासाठी संत संगतीचा महिमा हा अपार आहे हे आपण जाणायचं आहे. जो जाणेल भगवंत तया नाम भोगीचे संत तो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. जो शाश्वताचा आणि अशाश्वताचा निवाडा करतो तो संत आहे. त्याच्या अंतरामध्ये सदैव आत्मस्वरूपाला तो जाणून असतो तो संत आहे असं आपल्याला पुढील 4-5 ओळ्यातनं समर्थांनी सांगितलेली आहे. तो जगात राहतो पण जगात राहून सुद्धा जगावेगळी जी गोष्ट आहे म्हणजे कुठली जगावेगळी गोष्ट आहे की परमात्मा तत्वाबद्दलच तो सगळ्यांशी बोलत असतो तो संत जाणावा असं आपल्याला समर्थ इथे सांगता आहे. तेव्हा आपण देवाला ओळखावे आणि त्याची ओळख जर पटली नाही ओळखलं तर आपण नक्कीच पतित होऊ. देहबुद्धीमध्ये सगळे जीवन जगतात ती माणसे किंवा आत्मज्ञान नसलेली माणसे पतितच आहे आपण आता बघितलं. पण आत्मज्ञानी संत मात्र काय असतो तो पावन असतो, पवित्र असतो आणि त्याने त्याला ओळखलेलं असतं. म्हणूनच प्रत्येकाने खरा देव ओळखायचा आहे. आपल्याला जन्माचे सार्थक करून घ्यायचे आहे. देव कसा ओळखावा हे कळत नाही आपल्याला, पण ते संतांच्या संगतीत त्यांच्याकडून अध्यात्म निरूपण ऐकल्यानंतर श्रवण केल्यानंतर आपल्याला कळत जातो. आता ह्याच्यामध्ये सुद्धा जसा आपल्याला दशक 5मध्ये हा विषय आला ना पोटभरी विद्या वेगळी आणि आत्मज्ञान वेगळं. आपण जन्मभर पोट भरण्यासाठी ज्या विद्या शिकतो त्याच्यामुळे आपलं पोट भरतं पण समाधान होतं का शाश्वत समाधान त्याच्यापासून मिळत नाही आहे. त्यामुळे आपण पोटभरी विद्यांच्या मागे न लागता या शाश्वत विद्या ब्रह्मज्ञान आहे त्या ती विद्या प्राप्त करून घेण्यासाठी आपण जायचं आहे.
आणि सद्गुरूच आपल्याला हे साधन कसं करायचं यासाठी ते मार्गदर्शन करतात. मला असे आपण म्हटलं की सद्गुरू हे कायम आपले मार्गदर्शन करतात. ते दृश्याच्या कक्षेतून आपल्याला सूक्ष्माच्या साम्राज्यात नेत असतात. त्यामुळे जीवाचा अहंकार हा आपोआप क्षीण होत जातो आणि त्याची साधना ही साधना ही त्वरित फलद्रूप होत असते. त्यामुळे काय होतं, ज्ञानाच्या आणि अज्ञानाच्या फलद्रूप होते आणि सद्गुरू हे परमात्म स्वरूपच असतात. मागे एकदा आपण बघितलं आहे की जे सद्गुरूंना देवापेक्षा कमी समजतात ते खरोखरी अभागी होत. म्हणून गुरु दैवा थोर म्हणून हे तयार आपण आपल्या अल्पबुद्धीने त्याला माणूस म्हणतो, गुरु आहे ते माणूस म्हणतो आपण त्याला नर म्हणू नये असं आमचे अण्णा काळे हे आपल्या नरहरी म्हणे या गुणात आपल्याला सांगतात. तर सद्गुरू हा खरोखर महान आहे हे आपण कायम जाणायचं आहे. त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवायचे आहे आणि अनन्य भाव आणि शरणागती हे ठेवल्यानंतरच आपल्याला परमात्म्याचा कडे जाण्याचा मार्ग हा सुलभ होतो असं आपल्याला या समाजातून अगदी समर्थांनी सहज सोप्या शब्दात सांगितलेले आहे. त्यामुळे अगदी ग्रामादिपासून सुरुवात करून ते समर्थ ज्याने ही सृष्टी निर्माण केली तेपर्यंत आपल्याला अनेक उदाहरणांनी ब्रह्मपदाची माहिती आपल्याला त्या समाजातून देते. असे ब्रह्म संत हे चालते कोणते ब्रह्मच आहेत, त्यांच्या कृपाचक्राखाली आपण नित्य राहावे. या कारणे ज्ञाता व्हावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, सारा सार विचारे जीवा मोक्ष प्राप्त. सार काय असार काय हे आपल्याला ज्ञाता म्हणजे आत्मज्ञानी पुरुषांच्या संगतीत राहिल्यानंतर कळत जातो. सार म्हणजे गावा काय आहे, परमात्मा स्वरूप हे सार आहे आणि त्यातून निर्माण झालेले दृश्य विश्व हे असार आहे. त्याला त्याग करायचे आणि सार आहे ते हृदयही दृढ धरायचे आहे असं आपल्याला समर्थ सांगतात. आता या खरा देव कसा असतो तर आपल्याला कसा असतो, आपल्याला मनाची लोकांपणे चढेना ढळेना तुटेना फुटेना असे सगळे शब्द असे आलेले छान वाटतं. मग त्याच्यातलं अनुप्रास आहे त्याच्यामध्ये. तसाच खरा देवा कधी पालटत नाही आणि आपल्या स्थानावरून कधीही ढळत नाही, भ्रष्ट होत नाही. ही प्रचिती ही असते ही संतांच्या अंतर्यामी सतत होत असते. तो साधू आहे असं आपल्याला म्हणता येतं. ते परब्रह्म स्वरूप त्यांच्या स्वरूपाबद्दलच ते सांगत असतात. अंतर्ज्ञान आत्मज्ञान हे त्यांच्या सदैव जागृत असते. अशा देवाला त्यांनी शाश्वत अशा परब्रह्माला त्यांनी ओळखलेले आहे असं आपल्याला या समासातनं समर्थांनी सांगितलेलं आहे. स्वस्वरूपावर ओळखण्याचा म्हणजे स्वरूपावर शोध घेण्यावर या समासात समर्थांनी भर दिलेला आहे. देणे निर्विनेचे आचरण त्याचा करावा विचार असं आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला सांगायचं राहिलं माझं की